लहान मुलामध्ये पसरलाय महाभयंकर आजार, ज्याचा प्रसार होतोय माशांमधून. आपल्या अन्नपदार्थावर बसणाऱ्या या माशा या विषाणूंचा जबरदस्त प्रसार करत आहेत. हा आजार इतका भयानक आहे की जो जर एखाद्या लहान मुलाला झाला तर त्याचा मृत्यू 24 ते 48 तासात होऊ शकतो. घरात 15 वर्षाखालील मूल असेल तर सावधान. हा आजार, हा व्हायरस आला की प्रथम ताप येतो. सुरुवातीला फारशी लक्षणं दिसत नाही, पण हळूहळू श्वास घ्यायला त्रास होतो. लहान मुलांच्या मेंदूला सूज येते. लहान मूल कोमात जाऊ शकतं आणि त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. या आजाराचा मृत्यू दर 56 ते 70% आहे. 100 पैकी 70 मुलांचा मृत्यू होऊ शकतो. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र मध्ये हा विषाणू पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा आजार माशीच्या माध्यमातून पसरत जरी असला तरी तो संसर्गजन्य नाही, पण यावर काळजी घेण्याची गरज आहे, असं राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय. लहान मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा हा आजार हा इतका भयानक आहे की यावर कोणताही अँटीव्हायरल उपचार नाही. त्यामुळे काळजी घेणं हाच एक पर्याय आहे. गुजरातमध्ये तर हाहाकार माजलेला आहे. तिथील आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी सोमवारी या चिंताजनक परिस्थितीविषयी माहिती दिली. मग व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा विषाणू किती घातक आहे, यावर लक्षणं काय, त्यावरील उपाय काय, आपण काय काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपल्या घरातल्या लहान मुलांना याचा प्रसार होणार नाही. काय विशेष काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हा आजार आपल्या घराच्या बाहेरच राहील, आपल्या घरामध्ये लहान मुलाला होणार नाही. हा आजार आजचा नसून हा 1965 पासून महाराष्ट्रातच त्याची सुरुवात झाली होती. त्यामुळे जर घरात 15 वर्षाखालील जर लहान मुलं असेल तर हा व्हिडिओ कृपया लक्षपूर्वक पहा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. एक व्हायरस जो घरातील माशीच्या माध्यमातून पसरतोय. लहान मुलांचा 24 ते 48 तासात मृत्यू होतोय या व्हायरसमुळे, आणि जो घरगुती माशीच्या माध्यमातून पसरत आहे. हा व्हायरस नेमकं काय आहे, ज्यामुळे गुजरात आणि मध्य प्रदेश, राजस्थान मध्ये हाहाकार उडालेला आहे. तेथील आरोग्य मंत्र्यांनी एक विशेष माहिती संकेत देखील दिलेला आहे. तर आपण कशी याच्या माध्यमातून काळजी घ्यायची याविषयी आपण एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन येतो आहे. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती गुजरातमध्ये शिरकाव झालेल्या चांदीपुरा व्हायरसची. ह्या व्हायरसला चांदीपुरा व्हायरस म्हणतात. गुजरातमध्ये या व्हायरसने खूप मोठ्या प्रमाणात कहरच केलाय. एका पाठोपाठ एक नवीन व्हायरस प्रवेशामुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आहे. नुकतंच सगळं करून या व्हायरसच्या भीतीतून सावरलो आहोत, पण त्यातच एका नवीन व्हायरसने देशभरात दहशत निर्माण केली आहे. हा व्हायरस मोठ्या माणसाला नसून तर लहान मुलांमध्ये याची प्रकरणं आहेत. सगळ्यात जास्त यामध्ये मृत्यू होण्याची चिंता खूप जास्त प्रमाणात असते. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की हा चांदीपुरा व्हायरस नेमकं काय आहे, याच्यामध्ये काय लक्षणे दिसतात आणि त्यानंतर काय खबरदारी घ्यायची आहेत. घरात जर 15 वर्षाखाली लहान मुलं असतील तर ही काळजी तुम्ही जर घेतली तर कदाचित तुम्ही या रोगापासून वाचू शकता. एकदा झालं असं, 1965 मध्ये पहिल्यांदा चांदीपुरा व्हायरस हा भारतामध्ये आढळला होता. तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या नागपुरात. नागपूरमधील चांदीपुरा नावाच्या गावावरून या विषाणूला चांदीपुरा विषाणू असे ठेवण्यात आले. हा विषाणू राब्डो व्हायराइड या कुटुंबातील आहे. याचा अर्थ रॉडचा आकारासारखा, म्हणजे हा विषाणू एखाद्या गजाच्या आकारासारखा दिसतो, म्हणून याला त्या ठिकाणी तसं म्हटलेलं आहे. 1965 नंतर 2003-04 मध्ये या विषाणूचा उद्रेक झाला. या विषाणूमुळे देशभरात 322 मुलांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशात 183, गुजरातमध्ये 24 आणि महाराष्ट्रात तब्बल 115 मुलांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे. आणि गेल्या 2 आठवड्यात या विषाणूमुळे तब्बल 15 जणांचा मृत्यू झालाय. गुजरातमध्ये 12 जिल्ह्यात हा व्हायरस पसरला असून गुजरातमधील साबरकांठा, अरावलीमध्ये या व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आढळले. चांदीपूर व्हायरसमुळे अरवली, साबरकांठामधील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. प्रामुख्याने लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. याची लागण लहान मुलांना होऊ नये म्हणून विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आता चांदीपुरा व्हायरस हा जवळपास 2004 ते 2006, 2019 मध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातमध्ये हा विषाणू आढळून आला. याची मुख्य भक्ष्य ही 15 वर्षाखालील मुले आहेत. या वयातील मुलांमध्ये याचं मृत्यूचं प्रमाण खूप जास्त असतं. आता याची लक्षणं कोणती असतात? याची लक्षणं अगदी महत्वपूर्ण लक्षात घेण्याजोगी आहेत. याची लागण ज्यावेळेस होते त्यावेळेस प्रथम ताप येतो. त्याची लक्षणं थोडीफार फ्लू सारखीच असतात. चांदीपुरा व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णाला ताप, डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या, जुलाब, चक्कर येणं, मेंदूला सूज येणं अशी लक्षणे प्रामुख्याने दिसतात. यामुळे गंभीर एन्फ्लोएटिस होतो आणि एन्सेफलायटिस हा एक आजार आहे ज्यामुळे मेंदूला सूज येते, म्हणजे मेंदूला सूज होणारा एक आजार आहे. तर त्याप्रमाणे याची लक्षणं दिसतात.
काही रुग्णांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास आणि अशक्तपणा यासारखी लक्षणं दिसून आली आहेत. या आजारामुळे लहान मुलांच्या मेंदूला सूज येण्याचं प्रमाण अधिक आहे. हा व्हायरस लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक आहे. चांदीपुरा व्हायरसची लागण 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना होण्याची अधिक शक्यता असते. याचा मृत्यूदरही जास्त आहे. चांदीपुरा व्हायरस जर एखाद्या 100 मुलांना जडला तर त्यामध्ये 70 मुलांचा मृत्यू होऊ शकतो. याचा मृत्यूदर 56% ते 70% आहे. या व्हायरसची लागण झाल्यास फारच कमी वेळात म्हणजे 24 ते 48 तासात मृत्यू होतो. याचा लहान मुलांच्या मेंदूवर फार लवकर परिणाम होताना दिसत आहे. मूल कोमात जाऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो. हा व्हायरस विशेषतः लहान मुलांवर परिणाम करतो. चांदीपुरा व्हायरस भारताच्या विविध भागामध्ये तसेच आशिया आफ्रिकेमध्ये देखील आढळून आलेला आहे. आता यापासून कसा बचाव करायचा, तत्पूर्वी या आजारावर साधारणपणे असं लक्षात आलेलं आहे की एक विशेष प्रकारची माशी आहे. तर त्या माशीच्या माध्यमातून तसेच उवा तसेच डासांच्या माध्यमातून त्या ठिकाणी याचा प्रसार होत आहे. सँडफ्लाय जातीची जी माशी आहे तिच्या चाव्याद्वारे तसेच डास आणि उवांच्या चाव्याद्वारे देखील हा विषाणू पसरत आहे. तर त्यामुळे शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार बहुतेक संक्रमित रुग्णांमध्ये मृत्यूचं प्राथमिक कारण एन्सेफलायटिस हा आहे, ज्याचा विषाणूंचा म्हणजे मेंदूवर प्रॉब्लेम करतो. विशेषतः पावसाळ्यात हा ग्रामीण भागात आजार पसरला असला तरी तो संसर्गजन्य नाही, पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण याच्यावर फारसा उपचार नाहीये. आता चांदीपुरा व्हायरस पासून लहान मुलांचा बचाव कसा करायचा? चांदीपुरावर उपचारासाठी अद्याप कोणतंही औषध किंवा लस आलेली नाही. लोकमतच्या रिपोर्टनुसार ही माहिती समोर येते आहे. त्यामुळे काळजी घेणं हा एकमेवच पर्याय आहे. योग्य पोषण आहार, स्वच्छता, आरोग्य आणि जनजागृतीद्वारे या व्हायरसचा प्रसार रोखण्यास मदत होऊ शकते. तुम्ही काय काळजी घ्याल? तुमच्या लहान मुलांना डास, माशा आणि कीटकांपासून दूर ठेवावे. दुसरं, लहान मुलांना फुल स्लीवचे कपडे म्हणजे पूर्ण बाही पूर्ण अंग झाकेल इतके कपडे घालावेत. तिसरा, डास चावण्यापासून वाचवण्यासाठी रात्री शक्यतो मच्छरदाणी लावून झोपावे. चौथा, मॉस्किटो रिपेलेंटचा वापर करावा. पाचवा, घराच्या खिडक्या दरवाजे बंद ठेवा. सहावा, कुठलंही लक्षण दिसल्यास ताप, खोकला किंवा कुठले उलटी, मळमळ कुठलंही लहान मुलामध्ये किंवा मोठ्या माणसांमध्ये लक्षण दिसता क्षणी अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण की याचा उद्रेक 2003-04 सारखाही होऊ शकतो आणि लहान मुलांमध्ये तर याचा उद्रेक खूप जबरदस्त असतो. त्यामुळे अशी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. माशी, डास, मच्छर, उवा हे आपल्या घरापासून कशा दूर राहतील याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर ही होती आजाराविषयी माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ आवश्यक आहे तेही कमेंटच्या माध्यमातून कळवा. आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ. तर कमेंट त्या ठिकाणी करा. कमेंटवर आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा पुढे प्रयत्न करणार आहोत. तर धन्यवाद.